हाय गाइज, दिस इज रितू जाधव आणि आजपासून मी व्लॉग स्टार्ट करते आहे. सो होप यू गाइज विल लाईक, शेअर अँड कमेंट माय व्लॉग. कमेंट तर नक्कीच करा, कारण मला समजू दे माझे व्लॉग कसे बनत आहेत. फर्स्ट टाइम ट्राय करते काहीतरी नवीन. आणि विषय असा आहे की उद्या आम्ही चाललोय आमच्या गावी. मी, कुणाल आणि युग. मम्मी पप्पा ऑलरेडी तिथे गेलेत, कारण आमच्या घर साताऱ्याला गावी घर होतं, बट ते असं व्यवस्थित नव्हतं. आता ते रिनोव्हेट केलं आमच्या पप्पांनी. सो पूजा वगैरे ठेवली आहे घराची आणि खूप सारे रिलेटिव्स वगैरे असं म्हणजे खूप धमाल आहे सगळे. आणि एवढ्या वर्षांनी घर व्यवस्थित झालंय, त्यामुळे तिकडे राहायचा प्लॅन खूप दिवसाचा आहे. म्हणजे सांगू शकत नाही किती दिवस एक्झॅक्ट, बट असं खूप दिवस राहणार होती ते अजून पूजा झाल्यावर. पण काही रिलेटिव्स जातील, पण काही राहणार आहेत. सो थोडंसं एन्जॉयमेंट आणि तिकडचं थोडंसं सातारा राजधानी आहे बोललं होते, तिकडे फिरण्यासारखे पण खूप स्पॉट्स आहेत आणि देवस्थान वगैरे पण खूप आहेत. सो आम्ही जेवढं कव्हर करता येईल तेवढं त्या दिवसामध्ये करू आणि मी ब्लॉग शूट करणारच आहे. आणि निघणार आता मी उद्या सकाळी लवकर, जेवढ्या लवकर निघता येईल तेवढ्या लवकर. बट ब्लॉग आज शूट करते कारण आज माझा पॅकिंग डे आहे. म्हणजे मला सगळीच पॅकिंग करायची आज. आणि बघूया आज मी काय काय पॅक करते, कारण इथे काही मी मिस करू शकत नाही. एकदा तिकडे गेल्यावरती परत मग इथे जर मी काय विसरून गेले तर तिकडे मला नवीन घ्यावं लागेल तीच गोष्ट. त्यामुळे खूप काय आहे आणि मी तुम्हाला दाखवेनच ह्या व्लॉगमध्ये मी आज दिवसभर काय काय करते. सो आताच माझी आंघोळ वगैरे झाली आहे, थोडंसं घरातलं आवरून बिवरून. आणि बघू आता आमचा छोटूसा युग आहे, तो उठेल आता. सो त्याचं सगळं आवरून मग मी पुढचा व्लॉग कंटिन्यू करेन. ठीक आहे, स्टे ट्यून. तर आता फायनली पॅकिंग करायला घेतले मी, फक्त माझ्या कपड्यांची. कुणाला आणि युगचे कपडे तर थोड्या वेळाने करेन पॅकिंग. तर बघू शकता तुम्ही सगळा पसारा कसा पडलाय माझ्या बेडवरती सगळा. पण ठीक आहे, पॅकिंग वगैरे करून मग जेवणाचा पण कार्यक्रम सगळं आवरायचा आहे मला. अजून किचन मधलं आवरायचं आहे. सो ते पण दाखवेन मी तुम्हाला थोड्या वेळाने. अजून काय काय पॅक करते आणि काय काय आम्ही आधीच ऑलरेडी खरेदी पण खूप केली आहे, ते पण दाखवते काय काय घेऊन जाणार आहे. आणि हा आमचा युग बघा कसा काय त्या करतोय एक एक एक. त्याच्यामुळे मला लेट होतोय आवरायला सगळं. ऑलमोस्ट डन आहे, पण इकडे तयारी चालू आहे. अजून कपडे बिपडे घालून बघतायत, ट्राय करतायत. आणि तो हाय, झालंय ऑलमोस्ट माझं सगळं आवरून. आणि तुम्हाला मी दाखवते काय काय पॅकिंग केली ऍक्च्युली. तर इथे आहे सगळा हा पसारा. इकडे म्हणजे असे जेवणाची ताटं वगैरे ही सगळी घेतली आहेत मुंबईला जाऊन आम्ही. आणि ह्या असं साड्या वगैरे मानपान करायला लागतो, तर त्याच्याबद्दल. बाकी हे ब्लँकेट्स वगैरे, कारण तिथे नवीन घर बांधलंय ना, तर तिथे काहीच नाहीये. म्हणजे तिथे लिटरली काहीच म्हणजे काहीच नाही तिथे. सगळं नव्यापासून सगळं आपल्याला घेऊन जायचं. तर रिलेटिव्स येतील एवढे सगळे, तर त्यांच्यासाठी कसं सगळी सोय व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही ब्लँकेट्स, इथे बेडशीट, चादरी वगैरे असं सगळं ते असं घेतलंय. अशी ही शॉपिंग झाली आहे, ही पॅकिंग झाली आहे. आणि इथे काय माझी सुटकेस रेडी आहे. त्याच्यात थोडेसे कपडे इस्त्रीला टाकलेत, ते आणायचे आहेत आणि ते पॅक केले की का. बाकी तेच सगळं सुरू आहे पॅकिंग. अजून अवतार बघा कसा झालाय मस्तपैकी. आणि इथे कुणाल मस्तपैकी माझा नवरा शूज वगैरे घालतोय, छान जायचंय गावाला, तयारी करतोय. आणि हे कार्टून काय झोपायचं नाव घेत नाहीये आणि असा सगळा पसारा करून ठेवलाय हॉलमध्ये. माझं लक्ष नाहीये आज तर. युग काय करतोयस, काय केलंय सगळा पसारा बाबू? झोपायचं नाव नाहीये त्याचं अजिबात. अशा प्रकारे मी ऑलमोस्ट ब्लॉग शूट केलाय फर्स्ट टाइम. तर रिस्पॉन्स चांगला द्या प्लीज मला. आणि आता आम्ही थोड्या वेळाने मार्केटला पण जाणार आहोत, थोडंसं सामान वगैरे घ्यायला. तर ते सगळं सामान घेण्यासाठी मार्केटला जाऊन आल्यावरती मग काय रात्रीचं जेवण आणि सकाळी निघेन, तेव्हा मग डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करेन. आता मार्केटला जाईन तेव्हा बघू मग पुढचं कसं काय नियोजन. गुड मॉर्निंग झाली आहे आत्ताच पिल्लूची. आणि पिल्लू उद्या कुठे जाणार आहे? पिल्लू गावाला जाणार आहे ना? पिल्लू उद्या जाणार आहे मस्तपैकी गावाला. खूप छोटा होता तेव्हा त्याला घेऊन गेलेलो, आता त्याला थोडंसं समजतंय थोडं, एवढं नाही पण थोडं. तर उद्याचं ट्रॅव्हलिंग मध्ये कसं काय काय त्रास देणार आहे तुम्ही आम्हाला? काय बसणार आहे शांत गप्प चुप्प? तर फायनली आता सगळं पॅक झालंय, सगळं ऑल डन आहे म्हणजे एकदमच. आता फक्त जाऊन खाली गाडीत ठेवायचंय.
आम्ही आता खाली आलोय, रात्रीचे वाजलेत 11:30 होऊन गेलेत आणि आम्ही आलोय खाली बॅगा वगैरे घेऊन. अजून आणतोय कुणाल खाली आणि म्हटलं भरीत सगळं सामान. सो चालू आहे पॅकिंग, सकाळी लवकर निघायचं आहे. अशी आम्ही मस्त गाडी आता फोल्ड करणार आहे. दाखव कशी फोल्ड सीट कशी करणार आहेस. हां, मस्त स्पेस मिळेल. सगळं सामान इथे छानपैकी ॲडजस्ट करून टाक सगळं पटापटचं. अजून अंथरून आणायचेत मला, तरी बघू. ऑल सेट गाईज, फायनली सगळं सेट झालं. एवढ्या मेहनत करून मस्त बेड बनवलाय. पार्टी कुणाला माझ्या सगळं व्यवस्थित. आता भेटूया आणि आता उद्या मॉर्निंगला भेटूया. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. सकाळीचे वाजलेत 8 आणि आमचं लवकर काय उठलो नाही, त्यामुळे 8 वाजले आम्हाला निघायला. आणि सगळं रेडी झालंय आता फायनली आणि आम्ही आता निघालोय. निघता म्हटलं पटकन एक शूट करूया. आणि हे बघा दोघे जण पण मस्तपैकी निघाले. सकाळी मॉर्निंगला युग पण उठलाय छान. आणि आता आम्ही युग कुठे चाललोय आपण. युग खूप खुश आहे, ट्रॅव्हलिंग करायची. आणि सकाळी उठल्या साहेबांना डायरेक्ट खाली उचलून आणलंय, त्यामुळे अजूनच खुश आहे. पण ना वातावरण कसं झालंय बघा, पाऊस पडतोय यार. खरंच पावसाळा यावर्षी पूर्ण वर्ष आहे असं वाटतंय सिरियसली. आणि झालंय असं की कुठे जायला निघालो आणि आपण काय विसरलो नाही असं होऊ शकतं का. आम्ही लायसन्सच विसरलो, मग परत लायसन्स आणायला आलोय घरी. लायसन्स घेऊन मग जाऊ. पहिले पेट्रोल वगैरे पण भरायचं आहे. मग प्रवासाला सुरुवात. दाखवेन पुढे कसं काय आम्ही करतो, कुठे कुठे थांबतो. आम्ही हळूहळूच जाणार आहोत कारण आम्हाला थोडी संध्याकाळ करायची आहे, जायला लवकर पोहोचायचं नाहीये त्यामुळे. आणि युगला किती भारी वाटतंय. आईचे व्लॉग्स बघा, सांग आईचे व्लॉग्स बघा आता पासून सगळ्यांनी. अरे बापरे एवढं हसायला येते तुला. त्याला खूप मज्जा वाटते मी बोलत असेल तेव्हा. ठीक आहे, तर बाकी काय नाही. बाकी सगळं तर आम्ही काल पॅकिंग केली, मी तुम्हाला दाखवलं. आणि आता मी निघालोय, तर बघू पुढे कसा प्रवास होतोय. बघत राहा. घाट स्टार्ट झालाय आणि आपल्याला कसे 2 घाट लागणार आहेत जाताना. एक हा लोणावळ्याचा आपला आणि पुढचा घाट आहे तो पुण्यानंतर येणार आहे. तो घाट कधी लागतो आपल्याला, खांबाट पुण्याच्या नंतर. हा एक पुण्याच्या नंतर एक घाट लागणार आहे. 2 ट्रॅफिक लोणावळ्यात पण नाही पोहोचले. ट्रॅफिक आहे अजून. लढे तो हम बुरे हो गए, या तो नींद पूरी हो गई, या तो ख्वाब पूरे हो गए. सच होने गरीब का सहारा. थांबलोय आता इथे. पुण्याच्या पुढे आलोय ना आपण. आता पुण्याच्या थोडंसं पुढे आलोय. तर गाईज आम्ही आता पुण्याच्या पुढे आलेलो आहे थोडाफार. आणि छोट्याला आता भूक लागलेली आहे. खूप किरकिर करत होता गाडीमध्ये तो खाण्यासाठी. तर त्याला आता भरवायचं काम चालू आहे. इथे जोगेश्वरी मिसळ आम्ही दर टायमाला आलो का इथेच थांबतो. इथली मिसळची टेस्ट खूप भारी आहे जोगेश्वरी मिसळची. बाबूला जेवण भरवते. रवा खातोय बाबू हाय कर. हाय कर. बाबू थोडा एक्सायटेड झालाय घराच्या बाहेर आल्यावरती. कुठे चाललाय कुठे नाही त्याला समजत नाहीये. खूप खुश झालाय. बघू शकता हा समोरचा आपला हायवे आहे. पुन्हा संपल्यातून तर पुढे साताराची बॉर्डर चालू होते. आम्ही नाश्ता करतो. मला पुढे फायनली आमची मिसळ आलेली आहे आणि किती भारी ताट दिलंय ना, है ना, पूर्ण भरून. एकदम भारी वाटतंय. कशी आहे सांग. टेस्टी आहे.
मस्त आहे, भारी आहे ना, बघूनच वाटतं. ऍक्च्युली हे हॉटेल कसं मिसळसाठीच आहे ना, फक्त मिसळ. त्यांचा मेन्यू कार्ड नाही बघू शकता तुम्ही, कुठल्या टेबलवर मेन्यू कार्डच नाही, फक्त मिसळ आणि ओली भेळ, मटकीची भेळ असं हेच आयटम आहे तिथे फक्त. त्यामुळे मग आम्ही इथे आलो मिसळ खायला स्पेशल. खूप भारी. आता ओली भेळ आल्यावर दाखवते. तर भेळी आम्ही मागवली, तुम्ही बघू शकता. ओली भेळ इथली ओली भेळ फेमस भेळ आहे, खूप छान टेस्ट आहे भेळची. बाबू बघा मस्ती करतोय खूप. खाऊन बघ, टेस्ट कर. कशी आहे भेळ? भारी आहे. टेस्ट करून बघ. युग 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 तसं नाही करायचं. कुठे बसलो आपण? नो आयडिया. पुढे सोडायच्या रस्त्यावर आहोत आता आणि आम्हाला एक काम आलंय मध्येच. आम्हाला साताऱ्यावरून कराडला पण जायचंय आणि योग एवढा थोडंसं डिस्टन्स वाढलंय. आता जायचं तर आम्हाला अजून 1 तास लेट होईल पोचायला. आता पुणे एंड करतोय ना आपण आता. पुणे फिनिश. कुठली बॉर्डर? सातारा. सातारा सुरू, पुणे समाप्त. ओके. ह्या नदीवरून लक्षात घ्यायचं की पुणे संपलंय आणि आता साताऱ्यात एंट्री केली आहे. हो बापरे, शिंदेवाडी. शिंदेवाडी सातारा चालू ना इथून सातारा. ग्रेट. हा जो डोंगर दिसतोय ना पूर्ण, हा वाला, तो आपल्याला पूर्ण क्रॉस करायचा आहे. थोडीशी ट्रॅफिक पण झाली आहे इथे. आणि हे बघा, हे छोटंसं मंदिर आहे, खूप जुनं आहे ऍक्च्युली मंदिर. इथे घाटात मारुतीचं मंदिर आहे छोटंसं. आणि आता आपण त्या पॉइंटला ऑलमोस्ट पोचतोय जिथे आपण थांबणार आहोत. थोडंसं फोटोशूट करून मी व्ह्यू थोडे कॅप्चर करते आणि व्लॉगमध्ये तुम्ही बघालच पुढे. गाईच्या स्पॉटवर थांबलोय आम्ही आणि व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा यार, कडक वाटतोय. मला माहित नाही कॅमेऱ्यामध्ये बरोबर कॅप्चर होतोय का नाही, बट सिरियसली बघण्यासारखा व्ह्यू आहे यार, बघण्यासारखा व्ह्यू आहे. हा जो ब्रिज दिसतोय ना, त्याचं काम सुरू आहे ऍक्च्युली. तोच आहे आय गेस खालचा रस्ता जो सुरू होणार आहे नंतर. पण एक नंबर व्ह्यू वाटतोय, असं भारी वाटतंय. आणि हा व्ह्यू तर आहेच, पण हे जे डोंगर आहे ना ते पण असं भारी वाटतंय ना. आत्ताच पण तर वाटतंय चांगलं, पण पावसाळ्यात तर ते अजून छान दिसतं. कारण लास्ट टाइम आम्ही रेनी सीझन मध्ये आलेलो इकडे, तर सुंदर वाटत होतं, एकदम भारी व्ह्यू. रेनबो बघा यार, रेनबो दिसला, भारी वाटतं एकदम. डबल रेनबो ऍक्च्युअली दिसतोय का नाही कॅमेऱ्यामध्ये माहित नाही, बट एकदम सुंदर वाटतंय. ऍक्च्युली आता जस्ट असं ऊन पाऊस झालाय, पाऊस पडला एकदम बारीक बारीक उन्हात, पण तो रेनबो एवढा डार्क दिसतोय ना, सुंदर. गावाला आल्याला हे दृश्य बघणं म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग. आम्ही पोचलोय आमच्या गावी, ऑलमोस्ट उमरजला आलेलो, बट फायनली पाटण मध्ये पोचलोय आम्ही आमच्या गावाला. आता घरी चाललोय, घरच्या रस्त्याला आहोत, जिथे घर बांधले तिथे चाललोय. हे सगळं मार्केट एरिया आहे हा, आणि ह्या प्रॉपर मार्केट एरियामध्ये हा बस डेपो आहे पाटणचा. हा बघा, हा बस डेपो आहे पाटणचा. आणि बस डेपोवरून सरळ गेल्यावरच आमचं घर असं लगेच जवळच आहे. म्हणजे आता इथे सगळं डेव्हलप झालंय असं एवढं तरी, पण आधी जेव्हा इथे काहीच नव्हतं तेव्हा असं सांगतात म्हणजे मम्मी पप्पा वगैरे की आपल्या घरातून बस डेपो दिसायचा. तर आपण आता
घराच्या इथे जाऊया. अच्छा, हा चिपळूणला. हा अच्छा, सरळ रस्ता चिपळूणला गेला इथूनच. हाच म्हणजे हाच मेन रोडच आहे ऍक्च्युली. एवढंच की थोडा आता खराब झालाय म्हणून, आता हाच मेन रोड आहे. आता घराच्या इथे जाऊया, घर बघूया. इथे फायनली आलेलो आहोत आणि ते दिसतंय न्यू होम. मी तर फर्स्ट टाइम आली आहे. आपण जाऊया थोडस जवळ घराच्या. आता हे आहे घर. चलो, फायनली घर. भारी वाटतंय. चालली आहे घरात, एकदम मस्त लुक झाला आणि ते मम्मी पप्पा उभे आहेत. आता बघतो आम्ही घरात मध्ये जाऊन मस्तपैकी. फर्स्ट आपण वरचा रूम बघून घेऊया. असा वरची आहे मस्तपैकी आमच्या मम्मी. आणि हा वरती हॉल केलाय डायरेक्ट असा मोठा. सध्या ह्याची प्लॅनिंग केली आहे, नंतर बांधायची, कसं बांधायचं आहे ते. बट आता पूजा करायची आहे ना, त्यामुळे असं डायरेक्ट मोठाच्या मोठा हॉल करून घेतलाय, जेणेकरून रिलेटिव्स काय येतील, पाहुणे लोक, ते झोपू शकतात सरसकट सगळेच. नाही, आमचं पिल्लू खुश झालंय बघून सगळं. आणि घराच्या बाहेरचा व्ह्यू बघा कसला भारी आहे. ती गाडी आणि हा सगळा व्ह्यू आहे घराच्या बाहेरचा. खूप सुंदर. आणि इथून बस पण जाते वरती. गाव आहेत ना वरती, मग इथून बस पण जाते वरती. अच्छा, दिवशी गाव. आपलं दिवशी गाव इकडूनच आहे. हां, दिवशी गाव, धारेश्वर, दिवशी गाव आहेत पुढे वरती. धारेश्वर देवस्थान आहे आणि आमचं खरं गाव दिवशी आहे. ते पण आपण दाखवूया पुढच्या व्हिडिओमध्ये 2-3 दिवसांनी. ते बघूया. ते गाव तर बघण्यासारखं एकदम सुंदर. शेती बिती सगळी. तर गाईज, आता आम्ही आहोत इथे घरीच आमच्या रिलेटिव्सकडे, म्हणजे पप्पांच्या आत्याकडे. तर आम्ही जेवलो वगैरे. मगाशी मी तुम्हाला जसं घर वगैरे सगळं दाखवलं, तरी मी खालचे रूम दाखवले नाही आहेत. बट थोडंसं क्लिनिंग वगैरे करून मग आता मी हा व्लॉग डायरेक्ट कंटिन्यू करेन. संडेला ॲक्च्युली पूजा आहे घराची, तो मी वेगळा व्लॉग बनवणार आहे. तर नक्की बघा तो व्लॉग. मी मंडेला अपलोड नक्की करेन आणि लिंक वगैरे पण मी शेअर करेन इंस्टाग्रामवर. सो तुम्ही बघा नक्की आणि शेअर करा. आणि आता आम्ही असंच पडलोय बाहेर थोडेसे शतपावली करायला जेवल्यावरती. आणि इथे आमच्या घरात कुणाल बोलला की हे मठ आहे, गगनगिरी महाराजांचा मठ आहे. आणि मठ ना खूप मोठं आहे, म्हणजे बघा खूप मोठं आहे. ते पत्रे संपतात तिथपर्यंत मोठं मठ आहे, मस्त मठ आहे. तर सकाळी बघू, आम्हाला वेळ मिळाला तर येऊन जाईन मी मठात नक्कीच. आणि असा रस्ता किती सुमसान आहे, पण खूप भारी वातावरण आहे. एकदम थंडी आहे ना, चिल आहे ना एकदम वातावरण, भारी वाटतं एकदम. आम्ही दोघं असंच पडलो बाहेर मग थोडंसं शतपावली करायला. बोलते की नक्की माझा व्लॉग बघा. हा व्लॉग मी इथे एंड करते आणि संडेचा व्लॉग वेगळा शूट करेन, पूजेचा सगळा कसं काय, कोण रिलेटिव्स काय वगैरे. आणि बाय बाय, टेक केअर. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या माझ्या व्लॉगला. मी फर्स्ट टाइम व्लॉग बनवते आहे. थँक्यू, बाय.